राहू दे, ठीक आहे. अशी बस. कुठे ठेवू मोबाईल? आवाज ऐकू येतोय का जरा सांगा मला. जय भीम सगळ्यांना. आवाज ऐकू येतोय का? तुकाराम शिंदे नमस्कार. जय भीम. जय भीम. जय भीम सगळ्यांना. जय भीम. लाल सलाम. हो, माझा आवाज येतोय ना? ठीक आहे. एकच मिनिट. थोडा वेळ थांबूया का सुरू करूया? जय भीम अमोल. जय भीम. सुरुवात करायची की नाही तुम्ही सांगा मला. ओके. सर्वप्रथम सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे मी खूप खूप आभार मानते. मातृ संघटना म्हणते मी हिला. चळवळीत येण्यापूर्वी सगळ्यात आधी जर कोणाशी संपर्क झाला असेल माझा तर तो सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा आहे. आणि माझ्या बऱ्याच वैचारिक जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. ही सगळी साथी मंडळी मला मिळाली, त्याच्यामुळे माझा हा असा चळवळीचा प्रवास सुरू झाला. आता त्याच्यामुळे गेल्या 5 तारखेपासून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं जे हे सत्र सुरू केलेलं आहे, कोरोनाच्या काळातही आपली वैचारिक प्रगल्भता वाढावी यासाठी वेगवेगळ्या अंगानं आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चासत्र ठेवलेली आहेत, जेणेकरून आपण सगळ्यात अर्थाने वैचारिक पातळीवरती समृद्ध होऊ शकतो. आता आपण थोडंसं माझ्या विषयाकडे सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगते. अचानक 5 वाजता थोडीशी तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे आवाज येतोय ना मी जे बोलतेय ते? मी जे बोलते ते पोचतंय ना सर्वांपर्यंत? अमोल जरा सांग ना, म्हणजे मी आत्तापर्यंत बोलत होते तर तुम्हाला ऐकू गेलंय का? ओके. थोडंसं माझ्याबद्दल सांगते. सगळ्यांना परिचित नाही आहे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा किंवा माझा मित्रपरिवार सोडल्यास. तर त्याच्यामुळे मी काय काम करते आणि मी या विषयाला धरून तुमच्यासमोर मांडणी करणार आहे, म्हणून त्यातलं माझं काय काम आहे हे तुम्हालाही कळावं. यासाठी थोडीशी माझी ओळख देते. मी प्रणाली. गेले 1.5 वर्ष मी ग्राममंगल संस्थेमध्ये युनिसेफच्या एका प्रोजेक्टचं नाव आहे संवेदनशील पालकत्व. आणि ग्राममंगल ही रमेश पानसे यांची संस्था शिक्षणावरती काम करते. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत. बालशिक्षणावरती चांगल्या पद्धतीनं ही लोकं काम करतात आणि या लोकांचा मला सहवास लाभला. त्याच्यामुळे मलाही या बाबतीतलं बरंचसं ज्ञान अजिबातच नव्हतं. आणि हे जे मी काही शिकले आहे ते मला तुमच्यापर्यंत पोचवण्याची ही संधी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं दिली. आणि ह्या विषयाचं महत्त्व तितकं समजून त्या विषयाला स्थान आजच्या आपल्या कार्यक्रमात मिळालं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता थोडंसं बालशिक्षणावरती येते. बालशिक्षण जर आपण म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतं तर साधारण लहान मुलांचं शिक्षण. आणि ही अत्यंत बरोबर गोष्ट आहे.
लहान मुलांचं शिक्षण म्हणजे किती, 0 ते 6 वर्षाची जी काही मुलं आहेत त्यांचं शिक्षण जे काही बालवयात होत असतं, म्हणजे 0 ते 6 वर्ष असं या अर्थाने म्हणते, बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हापासूनचं ते वयाच्या 6 वर्षापर्यंत होणारं शिक्षण हे बालशिक्षण म्हणून म्हटलं जातं. आणि ह्या वयामध्ये मुलांच्या मेंदूची 90% विकास होत असतो. आणि हा विकास कसा होत असतो, या विकासाला पालक म्हणून आपण काय काय जबाबदाऱ्या असल्या पाहिजेत किंवा मुलांच्या या शिकण्यामध्ये आपली भूमिका कशी असली पाहिजे हे आपण जरा समजून घेऊया. बालशिक्षणाचं मार्केटिंग आपण आता बघतोय की ज्या काही प्री स्कूल आहेत, प्ले ग्रुप आहेत, तिथे 40-50 हजार डोनेशन देऊन आपण मुलांना, पण खरंच तिथे शिक्षण होतं आहे का मुलांचं, हा विचार आपण केला पाहिजे. नुसतं ABCD म्हणणं, 1 to 10 म्हणणं, कुठेतरी काहीतरी जे शाळेमध्ये दिलेलं आहे कोणत्या तरी शिक्षकांनी त्या लहान मुलांना ए लिहिणं, जसं की राम 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 अशा पद्धतीची हरिभक्ती लोक लिहित असतात, तशा पद्धतीनं नुसतं मुलांना कुठल्या तरी स्पेलिंग नुसतं लिहून काढणं, यातून खरंच मुलांचं शिक्षण होते का हे आपल्याला बघावं लागेल. कारण 0 ते 6 वर्षाचं शिक्षण हे असं शिक्षण आहे की ज्या शिक्षणामध्ये कुठेही मुलांना लिहायला सांगितलं गेलं नाही पाहिजे, वाचायला सांगितलं गेलं नाही पाहिजे, मुलांकडनं कुठल्याही पद्धतीचं गणित आपण घेतलं नाही पाहिजे. पण आपण नेमकं काय करतो किंवा आपल्या ज्या काही प्रचलित शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नुसतं मुलांना शिकवलं जातं, मुलं स्वतःहून शिकतात, या गोष्टीकडे फार तर दुर्लक्ष केलं जातं. तर ही जी 0 ते 6 वर्षाची आपली मुलं असतात ती स्वतःहून शिकत असतात. आता ही स्वतःहून कशी शिकत असतात हे जरा समजून घेऊया. मूल जेव्हा पोटात असतं तेव्हा त्याच्या पोटावरती आपण मायेनं हात फिरवला तरीही मुलाला त्या स्पर्शाची जाणीव होते. हा स्पर्श समजणं हेही शिक्षण आहे. मूल जेव्हा बाहेर येतं, जन्म घेतं, या जगात प्रवेश करतं, तेव्हा जगात आल्याच्या नंतर त्याच्या नजरेस जी म्हणून माणसं दिसतात त्या माणसांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतं. अगदी लहान बाळाला आपण सांगत नाही की ही तुझी आई आहे, तरीही त्याला त्याची आई कोण आहे हे व्यवस्थित कळत असतं. माझे बाबा कोण आहेत, तुझे अमुक नातेवाईक कोण आहेत हे मुलाला बरोबर कळत असतं, कारण तो अनुभव मूल घेत असतं. अगदी आपण एक गोष्ट बघू शकतो की बाळ जेव्हा जन्मतं आणि त्याला आई आपल्या दुधाशी जेव्हा घेते, त्या अवयवाचा असलेला, त्या दुधाचा असलेला वास, तो स्पर्श मुलाच्या कायम आठवणीत असतो. म्हणून त्याला भूक लागल्यावरती बरोबर बाळ त्या अवयवाजवळ जात असतं. हेही शिकणं आहे मुलाचं आणि या शिक्षणाकडे आपण बघितलं पाहिजे. 0 ते 6 वर्षाची मुलं ही सतत शिकत असतात. तर ती कशी शिकत असतात, तर ती अनुभवातनं शिकत असतात. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पियाजे शिक्षणशास्त्रज्ञ असं म्हणतो की या वयातली मुलं त्यांच्या अनुभवातनं शिकतात. तर कशी शिकतात, त्यांच्या आजूबाजूला जे म्हणून दिसते, ज्या घटना घडत आहेत, जे आवाज त्यांना ऐकू येत आहेत, जी परिस्थिती मुलांना दिसते, त्या सगळ्यातनं मुलांचं शिक्षण होतं. पण आपण आपल्या मुलांकडे बघितलं तर त्यांचा विचार केला तर खरंच आपण आपल्या मुलांचं असं अनुभवातनं शिक्षण होऊ देतोय का, हा एक आपल्याला विचार करावा लागेल. कारण आपण जर मुलांच्या बाबतीत विचार केला या वयातल्या, किंवा थोडंसं पुढे जाऊनही शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला, तर मुलांशी बोलण्याची पालक म्हणून आपली भाषा काय असते याच्याकडे थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण पालक म्हणून जेव्हा आपण मुलांशी बोलत असतो तेव्हा आपण खरं तर बोलतच नसतो. आपण फक्त आणि फक्त सूचनांची भाषा करत असतो. ती कशी, अमुक कर, तमुक कर, हे केलंस का, ते केलंस का, तुला हे सांगितलं होतं, तुला हे अजून एवढं जमत नाही आहे का. सतत आपण सूचनांची ही भाषा मुलांच्या आजूबाजूला ठेवत असतो. मुलांना जो शाळेने सांगितलेला अभ्यास आहे, जो प्ले ग्रुपने सांगितलेला अभ्यास आहे, ती घोकमपट्टी आहे. त्या घोकमपट्टीच मुलांनी केल्या नाही तर आपण त्यांना ओरडतो, तुला साधं एवढंसुद्धा येत नाही, तू हे करू शकत नाही, असं आपण आपल्या मुलांना म्हणतो. आणि त्यामुळे काय होतं, मुलांना सतत सूचना केली किंवा अनुभवातलं शिक्षण नसेल, संकल्पना स्पष्ट नसेल, तर शिक्षणाची गोडी मुलांमध्ये निर्माण होऊ शकत नाही. आणि ती कशी, कारण याच्यामुळे संकल्पनाच क्लिअर होत नाही. आपण एक लक्षात घेऊया, माझं जरा फास्ट होत असेल तर सांगा. मानव म्हणून म्हणतात आजचा विषय काय आहे, आजचा विषय आहे बालशिक्षण. मुलांना 0 ते 6 वर्षाच्या मुलांना, त्यातल्या त्यात आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलांकडे थोडंसं येऊया.
घोकमपट्टीनं आपण त्यांना खूप काही शिकवत असतो. आपण बघतो ती मुलं चांगली ABCD A to Z म्हणतात. आपण बघतो त्या मुलांना 1 to 10 1 ते 100 असे सगळे अंक येतात. पण असे अंक आले म्हणजेच त्यांना संकल्पना समजल्या का, हेही आपल्याला बघावं लागेल. कारण जर संकल्पना समजली तर शिक्षण हे सोपं होतं, त्यातला रस वाढत जातो. त्याच्यामुळे आपल्या शिकवण्यात काय घेतो आपण, फक्त म्हणून घेतो. आणि मी जेव्हा काम करते तेव्हा मी एक प्रयोग केला होता. गणित हा विषय किंवा मोजणी, काउंटिंग जे काही म्हणतो आपण, संख्या म्हणून घेणं, त्यातनं खरंच मुलांचा अभ्यास होतो का. तर मी एक उदाहरण दिलं होतं. एका अंगणवाडीत मी गेले होते, एका पालक सभेला गेले होते आणि तिथे एक पालक म्हटले, पालकांच्या समूहांमधली सांगत होते की आमची मुलं खूप छान ABCD म्हणतात, त्यांना 1 to 10 छानपैकी लिहायला येतं. मी म्हटलं ठीक आहे, बरं. मग अशा वेळेला काय झालं, मी त्यांना एक प्रश्न टाकला, चला बघू आता तुमच्या मुलांना 1 to 10 छान येते, तुमच्या बाळाला माझ्याकडे बोलवा, मी बोलवून घेते. आणि त्या बाळाला म्हटलं की माझ्या हातात एवढे दगड आहे, या दगडांमधले मला फक्त 5 दगड दे. त्या बाळाने काय केलं, असे दगड घेतले आणि माझ्यासमोर दिले. बाळाला 1 ते 10 अंक म्हणता येत होते, पण त्या 10 मधला जो 5 अंक तो म्हणतोय, पण 5 म्हणजे किती ही संकल्पनाच मुळातच क्लिअर नव्हती बाळाची. आणि ही संकल्पना सुरुवातीला जर क्लिअर असेल तर त्याचं मुलाला ते शिकणं, त्या संकल्पना खूप चांगल्या स्पष्ट होती आणि ते समजू शकेल. थोडंसं 1 मिनटं मी फॅन स्लो करते. थोडं इकडे येऊया आपण की 0 ते 6 वर्ष मुलांचं शिक्षण कसं होत असतं याच्यावर थोडं भर देताना मुलांच्या क्षमता काय आहेत किंवा बुद्धिमत्तेचा जो काही 90% विकास होतो तो कशा पद्धतीनं होतो किंवा मुलांच्या विकासाच्या काय काय पायऱ्या आहेत हे जरा समजून घेऊया आपण. 0 ते 6 वर्ष मुलांच्यामध्ये आपण शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास आणि सामाजिक विकास हे विकास असतात. त्यातला शारीरिक विकास हा मूल स्वतः करत असतं आणि आपल्या सोबतीनं होत असतो. तो कसा चढणं, उतरणं, लोळणं, काहीतरी घेणं, अमुक शरीराच्या ज्या म्हणून कृती आहेत, ज्या शरीरांवरती नियंत्रण करणाऱ्या आहेत त्या कृती मूल करत असतं. पण ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं की भाषिक विकास आहे मुलाचा, तर तो कसा होऊ शकतो, मुलाच्या आजूबाजूला खूप सारी भाषा जर त्याच्या कानावरती पडली तर त्याचा भाषिक विकास होणार आहे, त्याला अनेक शब्द मिळणार आहेत. पण आपल्याकडे काय होतं, आत्ता वातावरण कसलं आहे आपल्याकडे, आपण काय म्हणतो, मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात. पण त्यांच्या वातावरणातच त्यांना जी आजूबाजूची माणसं आहेत ती संवाद साधताना दिसत नाहीत, ती सतत मोबाईलवरती गुंतलेली दिसतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलांच्या कानावरती वेगवेगळे शब्दच पडत नाही आहेत, संवादच पडत नाही आहे आणि ते शब्द न पडल्यामुळे त्यांची शब्दसंपत्ती वाढू शकत नाही आहे. त्यामुळे आपण जर खूप सारा संवाद मुलांशी केला, घरी सतत चर्चा करत राहिलो तर मुलांना हे अनेक शब्द मिळतील आणि त्यांच्या या भाषेचा विकास होईल आणि हा झालेला भाषेचा विकास त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी उपयोगी होऊ शकतो. आता आपण बौद्धिक विकासाकडे येऊया. बौद्धिक विकास कसा होतो ते समजून घेऊया. लहान मुलाला जर आपण एखादं खेळणं दिलं तर त्या खेळायचं सोडून मूल काय करत असतो, ते तोडून बघेल, मोडून बघेल. आणि अशा वेळेला आपण काय म्हणतो, काय हे असं मूल आहे, ह्याला साधं समजत नाही, असं आपण त्याला ओरडून हे करतो. पण त्याच्या मागेही मुलाचं शिकणं आहे. मूल त्या खेळण्यामध्ये काय दडलं आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतं. ही शोधवृत्ती, हे कुतूहल, हे निरीक्षण, हे आकलन, आजूबाजूला जे म्हणून जगात दिसतं आहे तेथे म्हणून समजून घेणं, त्या गोष्टींबद्दल प्रश्न निर्माण होतात मुलाला आणि हे प्रश्न निर्माण होणं त्याच्या बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचं असतं. असा मुलाचा बौद्धिक विकास होत असतो. मुलांचा भावनिक विकास कसा होतो तर मुलं वेगवेगळे खेळ खेळत असतात, मग ते काल्पनिक खेळसुद्धा असतात. घरातल्या घरात बघा, मुलं गाडी खेळतात, घोडा खेळतात किंवा कोणत्या तरी वेगवेगळ्या भूमिका करत असतात. त्यामध्ये मुलं काय करतात
तर मुलांनी जे जे म्हणून बाहेर अनुभवलेलं आहे, जे जे बघितलेलं आहे, ते स्वतः मुलं करून बघण्याचा प्रयत्न करतात. जी भाषा ऐकली आहे, जे संवाद ऐकले आहेत, ते त्यांच्या नाट्यीकरणामध्ये, ते त्यांच्या खेळामध्ये मुलं करत असतात. पण अशावेळी रोजची जी मूल भाषा वापरते त्याच्यापेक्षाही अनेक नवीन शब्दमूळ तयार करतं, अनेक नवीन वाक्यमूळ तयार करतं, त्याची वाक्य तयार होतात. हा मुलाच्याही भाषा विकासाचा एक टप्पा आहे. पण अशा खेळांकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. मूल जर असं काहीतरी स्वतः एखादा काल्पनिक खेळ खेळत असेल तर त्याला आपण पालक म्हणून कधीच जोड देत नाही. आपण काय म्हणतो की काय हे याला समजत नाही, कशासोबतही काहीही खेळते, अशा पद्धतीनं आपण भूमिका घेतो. त्याच्यामुळे मुलाला त्या स्टेजला वेगवेगळ्या त्याच्या क्षमता वाढवण्यासाठी ते अनुभवाची संधी जर आपण दिली तर मुलाचं बालशिक्षण जे काय आहे ते खूप चांगल्या पद्धतीने. आपल्याकडे बघा 0 ते 6 वर्षाच्या मुलांच्या शारीरिक वाढीकडे फारसं लक्ष दिलं जातं. आता हे कसं, तर मुलांचं ग्रोथ मॉनिटरिंग करणं, वजन ठीक आहे का, त्याला चांगलं खाऊ घालणं, दूध पिऊ देणं, जेणेकरून ते खूप स्ट्रॉंग होईल, फळं खाऊ घालणं, ह्याकडे फार काळजीपूर्वक पाहिलं जातं. पण ह्या सगळ्यांनी मुलांचा शारीरिक विकास, मेंदूच्या विकासाचं काय, त्याच्यासाठी आपल्याकडे कोणतं औषध आहे का? नाही ना. आणि हा मेंदूचा विकास होण्यासाठी आपल्या मुलांना आपल्याला वेगवेगळे अनुभव द्यावे लागतील. आणि हे अनुभव कसे येतील, तर आपण ती शिकण्याची संधी आपल्या मुलांना दिली तर मुलांचं शिकणं होईल. पण शाळांमध्ये काय होतंय की एका बंदिस्त ह्याच्यामध्ये शिकणं होतंय, पुस्तकातलं शिकणं होतंय, तिथे अनुभवाची जोड काहीच नाही आहे. कोणीतरी शिक्षक जे काही शिकवतोय त्यातनं शिकणं होतंय. मूल जे स्वतःहून काहीतरी शिकण्याचा, शोधण्याचा विचार करत असतं, शोध प्रवृत्ती मुलाची जशी कामाला लागत असते ती कुठेतरी ठप्प होते ह्या शाळां पद्धतींमध्ये. त्याच्यामुळे पुस्तकातनं जीवनाकडे जाण्यापेक्षा जीवनाकडून जीवनाकडे जाणारी शिक्षण पद्धती, तसा शिक्षणाचा विचार आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि त्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना, जो काही वर्तनवादी पद्धतीनं शिकवण्याची पद्धत आहे तीही आपल्यामध्येही आहे आणि शिक्षकांमध्येही आहे. आपणही मुलांना एखादी गोष्ट नव्याने जेव्हा शिकवायला जातो तेव्हाही आपल्यामध्ये की आज मी तुला काहीतरी शिकवणार आहे, चल मग आपण बसूया. शिक्षकही तशाच पद्धतीनं हे करतात, चला मुलांनो आज आपण अमुक शिकणार आहोत, आज आपण तमुक शिकणार आहोत, अशी भाषा असते. पण ह्या वर्तनवादाच्या पलीकडे जाऊन जर आपण रचनावादाचा स्वीकार केला तर रचनावाद काय सांगतं की कृतीतून शिक्षण. आणि मग रचनावादामध्ये तुम्हाला आधी कुठलीही संकल्पना सांगितली जात नाही. बघा, आपण शाळेत मोजणी शिकत असू, काउंटिंग शिकत असू तर आपल्याला 1 2 3 4 5 6 हे शिकवलं जातं. रंग शिकवायचा असेल तर आपल्याला वेगवेगळे रंग दाखवले जातात. रचनावादी शिक्षणामध्ये काय सांगितलं जातं, जे की मुलांच्या अनुभवासाठी, मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून चांगला मुलांचा मेंदूचा विकास होते. तर त्यात कसं शिकवलं जातं त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देते. त्यात असं शिकवलं जातं, एखादा रंग मला शिकवायचा आहे, तर मी तो पर्टिक्युलर रंग मुलाला दाखवते आणि मग मी काय म्हणणार मुलाला, आता माझ्या हातात जो रंग आहे ना त्या रंगाचं तुझ्या आजूबाजूला जे जे म्हणून दिसतंय ते मला आणून दे. मूल काय करते, इथे तो रंग बघते, निरीक्षण करते, त्या रंगाचं आजूबाजूला काय आहे ते त्याच्या निरीक्षणातनं शोध घ्यायला लागतोय, त्याची हालचाल होते या सगळ्यातनं. आणि आजूबाजूच्या परिसरात तो रंग कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आहे तो आणून झाल्यानंतर त्याला त्या रंगाचं नाव आपण इंट्रोड्यूस करतो की हा अमुक अमुक रंग आहे. म्हणजे हा रंग निसर्गात कुठे कुठे असतो, कसा कसा असतो, त्याच्या कोणत्या अनेक छटा आहेत, ही संकल्पना नंतर मुलाला क्लिअर होते. त्याच्यामुळे रचनावादी शिक्षण हे अशा पद्धतीनं मुलाला जर आधी अनुभव दिला आणि शिकवलं तर मुलाची ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकते. मुलाला ते घोकमपट्टी किंवा मी अमुक सांगितले रेड, ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट असं शिकवलं तर मुलाला
रेडसारखं अजून दुसरं काही रेड असतं हे समजणार नाही. रेड निसर्गात कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये असेल हे कळणार नाही. त्याच्यामुळे मुलांना असा अनुभव देऊन आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून घेऊन जर शिकवलं तर मुलाचं शिकणं हे अधिक आनंदाचं होऊ शकतं. आणि शिक्षणातलं बालशिक्षणातलं एक खूप महत्त्वाचं तत्त्व असं आहे की शिक्षण हे आनंददायी असलं पाहिजे. अगदी आपल्या स्वतःलाही आपण जर आपल्या कामाचा विचार केला तर आपल्याला जे काम आवडतं ना ते करायला आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. मुलांच्या बाबतीतही तेच आहे. मुलांना जर जे काही शिकतात ते आनंदाचं असलं तर मुलांनाही ते शिकण्यात मजा वाटणार आहे. तो आनंद त्यांच्यामध्ये टिकून राहणार आहे, त्याची गोडी वाढणार आहे. त्याच्यामुळे मुलांचं शिकणं हे आनंददायी कसं होईल याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि तसं तसं आपण त्यांच्या भोवती वातावरण निर्माण करायला हवं. आजकालचे पालक परत असे म्हणतात की आमचं मूल सतत मोबाईलवरती असतो, मग त्याच्यासाठी आम्ही काय करायला हवं. हा प्रश्न खूपदा येतो. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मूल मोबाईलमध्ये असतं म्हणजे नेमकं काय होतं, तर मुलाच्या वातावरणात त्याला त्याच्या आजूबाजूची माणसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सतत मोबाईलवरती दिसतात. हा त्याच्या वातावरणाचा भाग आहे. त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीची सवय जडत जाते. आपला त्याच्याशी न होणारा संवाद आपण स्वतःहून कधी बसतो का मुलाला घेऊन की चल आता आपण काहीतरी छानसं खेळून बघूया, आज मी तुला काहीतरी विचारणार आहे, मी तुला काहीतरी गंमत सांगते, किंवा आज तू काही दिवसभर केलंस ते मला सांगतोस का, आज तुझ्या शाळेत काय शिकलास, मला पण शिकव ना ते. अशा पद्धतीनं पालकांचा मुलांसोबत संवाद होतो आहे का, तर तो संवाद होत नाही. त्याच्यामुळे मुलांना पालकांनी त्यांच्यासोबत खेळणं हेच अनुभवायला मिळत नाही आणि मग मुलांचं सगळं लक्ष त्या टी व्ही आणि मोबाईलमध्ये जातं. आणि त्या टी व्ही आणि मोबाईलमध्ये काय होतं की ती जी स्क्रीन आहे ती मेंदूला प्रोग्रामिंग करत असते. ती तिथं म्हणते की तुझं चुकलं, ओ शेट, नो यू कॅन डू इट, म्हणजे त्याला प्रयत्न करायला ही सुद्धा, पण मुलाचं शिकणंही तिथं होत नाही. त्याच्यामुळे मुलांना शिकण्याचा अनुभव किंवा मुलांची शारीरिक हालचालही तिथं होत नाही. मी जसं मगाशी रंगाचं उदाहरण सांगितलं तसंच जर आपण म्हटलं की एखादा टी व्हीवरती आपण कार्टून बघतात मुलं आणि त्या कार्टूनमध्ये एखादं झाडाचं पान दाखवलं. आता सांगा त्या झाडाच्या पानावरनं मुलाचं शिकणं होणार आहे का, मुलाला कळणार आहे का. पण आपण जर एखादं पान मुलाच्या हातात दिलं, ते पान हातात दिल्यावर मूल त्यातून काय काय शिकू शकतं बघा, मी सांगते तुम्हाला. तर मूल ते पान हातात घेतल्यानंतर त्या पानाचा स्पर्श कसा आहे, त्या पानाचा स्पर्श मऊ मऊ लागतोय. जर ते पान वाळलेलं असेल तर ते पान असं चुरगळलं तर त्याचा चुरूक असा वेगळा आवाज त्याला अनुभवायला मिळेल. स्पर्श समजला, आवाज समजला. त्या पानाचं अजून निरीक्षण केलं तर त्याच्यावरती अजून बारीक बारीक छटा असतात, बारीक बारीक रेषा असतात. ह्या रेषा मुलाला बघता येते. अजून काय, तर या पानाचा रंग कसा आहे, जर ते पान खायचं असेल तर त्याची चव कशी आहे. म्हणजे मूल या पान या संकल्पनेचा एका संकल्पना जर त्याच्याजवळ असेल तर त्याचा अनुभव असा त्याच्या पंचज्ञानेंद्रियातनं घेतो. त्याने काय घेतलं, त्याने पानाचा रंग बघितला, त्याने पानाचा आकार बघितला, त्याने पानाचं चुरगळल्यावर येणारा आवाज बघितला, त्याने पानातल्या छटा बघितल्या, त्याने जर पान खायचं असेल तर त्या पानाची चव बघितली. म्हणजे इतका सारा अनुभव प्रत्यक्ष एक पान असल्यावर मुलाला मिळाला आणि स्क्रीनवरती मुलाला हा अनुभव मिळत नाही. ही हालचाल, ती शोध प्रवृत्ती, हे निरीक्षण, हे कुतूहल, ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या मागे पडतात. त्याच्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातनं आपण कसं शिकू याच्याकडे जर भर दिला तर मुलाचं शिकणं हे आनंददायी होईल आणि मुलालाही त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की वर्तनवादी पद्धत इतकी बंबार्डिंग झाली आहे की आपल्यालाही कळत नाही की मुलांना कसं शिकवलं पाहिजे, की मुलांना वेळ कसा दिला पाहिजे. पालक म्हणून माझी जबाबदारी काय आहे याकडे आपण कुठेतरी थोडंसं मागे राहतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलं आणि स्त्रिया या सतत दुर्लक्षित म्हणून समजल्या गेल्या. त्याच्यामुळे जसं स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून आदर तसा पाहिजे तसा बघितलं जात नाही, तसंच मुलांच्याही बाबतीत मानस असतो की मुलांना काय बघितलं पाहिजे, मुलांच्या काय गरजा असतात का विशेष, मुलांकडे काय लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यासोबत काय खेळलं पाहिजे, त्याचं तो खेळ असं म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण असं न करता जर आपण त्यांना वेळ दिला,
त्यांच्याशी भरपूर संवाद साधला, वेगवेगळ्या गोष्टींवरती बोललो, तर मुलाचं शिकणं अधिक प्रगल्भ होऊ शकतं. आणि मुलांच्या विकासासाठी, भावनिक विकासासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण या वयामध्ये मुलांना खूप अटेन्शन हवं असतं आणि ते अटेन्शन मिळवण्यासाठी मूल सतत धडपडत असतं. मी एक उदाहरण तुम्हाला देते की बघा, आईवडिलांना मुलं मोठी झाली, चांगल्या पदावर गेली, नोकरी करता आहेत, बाहेर कुठेतरी राहत आहेत, खूप चांगला पैसा आहे, घरदार आहे, सगळं आहे, पण त्यांच्या इच्छा काय असतात अशा वेळेला म्हातारपणी? असतात की माझं मूल किती चांगली नोकरीवरती असेल, किती चांगलं घरदार असेल, किती पैसा असेल मुलाकडे, तरीही ते माझ्या नजरेसमोर नाही आहे. ही भावना कुठेतरी दुखावते पालकांच्या मनाला आणि त्यांना सतत असं वाटतं की माझं मूल हे माझ्या नजरेसमोर असावं, माझ्या सहवासात असावं. हेच अगदी लहान मुलांच्या बाबतीत लागू होतं. 0 ते 6 वर्ष मुलांना, 6 ते 8 वर्षाच्या मुलांना पालक हे सतत आपल्याभोवती असले पाहिजे. त्यांचं आपल्यावरती प्रेम असलं पाहिजे. त्यांचं आपल्याकडे लक्ष असणं, प्रेम असणं, त्यांनी सतत मला विचारणं, मायेनं कुरवाळणं, ही गरज असते 0 ते 6 वर्षाची. आणि ही गरज आपण कुठेतरी लक्षात घेत नाही. आपल्याला असं वाटतं की फारसं काही याच्यात मुलांना लक्ष देण्यासारखं नाही आहे. अजून एक मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की एक मोठ्या माणसांच्या आणि लहान माणसांच्या भावनांच्या बाबतीत एक सांगते की बघा, आपण जिथे राहतो, ज्या लोकांसोबत राहतो, त्यांच्या बाबतीत स्वतःला एक प्रश्न विचारून बघा, मी ज्यांच्यासोबत राहते किंवा राहतो त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का? त्या माणसांसोबत मी सुरक्षित आहे का? आणि त्या माणसांना मी हवाहवासा आहे का? बघा, मी परत सांगते, मी ज्यांच्यासोबत राहतो आहे, माझं कुटुंब असेल, माझा मित्रपरिवार असेल, त्या माझ्या मित्रपरिवाराचं, त्या माझ्या कुटुंबाचं माझ्यावर प्रेम आहे का? त्यांना मी हवीशी आहे का? त्यांच्यासोबत मी सुरक्षित आहे का? या 3 प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला हो मिळाली, तर आपलं त्यांच्यासोबत असलेलं नातं हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि आपल्यालाही थोडंसं भावनिक विकासाला आपल्या छान असतं. तसंच मूल ही जेव्हा कुठे जात असतं, तेव्हा या 3 प्रश्नांची उत्तरं विचारत असतं. मूल कुटुंबात जेव्हा शिकत असतं, कुटुंबासोबत राहतं, तेव्हा मुलालाही हा प्रश्न पडतो की मी माझ्या आईवडिलांसोबत, माझ्या परिवारासोबत खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का? खरंच त्यांना मी हवाहवासा आहे का? आणि खरंच त्यांच्यासोबत मी सुरक्षित आहे का? त्याच्यामुळे मुलांच्या ह्या प्रश्नांची उत्तरं जर हो नाही आली, तर कुठेतरी मुलांची भावनिकता दुखावली जाते आणि मूल ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतं. मूल या जगात जेव्हा येतं, तेव्हा मूल त्याच्या आजूबाजूला जी असणारी माणसं आहेत, त्या माणसांचं त्या मुलाबद्दल असलेलं वागणं कशा पद्धतीचं आहे, याच्यावरूनच त्याची एक स्वप्रतिमा तयार होत असते. आपली ही स्वप्रतिमा कशी तयार होते? तर आपण पूर्वानुभवामध्ये जे अनुभव घेतले आहेत, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आपण अनुभवली आहे, मला कोण काय म्हटलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरनं जशी माझी स्वप्रतिमा स्वतःबद्दलची तयार झाली, तशीच मुलाची स्वप्रतिमा ही तयार होते घरामध्ये असताना. मला घरातली लोक काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात, मी रडका आहे, अजून कसं आहे, अमुकच आहे, ढमुकच आहे, ही सगळी लेबलिंग जेव्हा माझ्यावरती लावली जातात, तेव्हा आपोआपच मला मूल म्हणून पडलेला जो काही प्रश्न आहे, तो प्रश्न मी कोण आहे याबद्दलचं उत्तर मला मिळतं. आणि ह्या उत्तरामुळे माझी स्वप्रतिमा तशी तयार होते की मला जर हे म्हणतात की मी आहे बाबा, रडकीच आहे, ही चिडकीच आहे, असं सातत्यानं बंबार्डिंग करून मूल तसंच पद्धतीनं वाढत जातं. त्याच्यामुळे हे लेबलिंग करणं आपल्याला थांबवावं लागेल. मुलांच्या स्वयंप्रतिमेचं रोपटं जर आपल्याला वाढवायचं असेल, तर त्याला एक व्यक्ती म्हणून आदर देणं गरजेचं आहे, त्याला प्रेम देणं गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण लहान मुलांच्या बाबतीत जी काळजी घेतो, ती ओव्हर प्रोटेक्टिव्ह काळजी असते. ते मुलांशी असलेलं कनेक्शन म्हणून नसतं. त्याच्यामुळे मुलांना आपण आपले वाटले पाहिजेत. मुलांशी आपलं जे बोलणं आहे, त्यातून मुलांना एक सुखद अनुभव मिळाला पाहिजे. याकडे जर आपण लक्ष दिलं, तर मुलांचं जे काही बालपण आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं आणि त्यातून मूल चांगलं शिकू शकतं. थोडंसं अजून ह्याच्याकडे येऊया, बालशिक्षणाकडे, की बालशिक्षणामध्ये मुलांच्या शिकण्याच्या तत्वांवरती बघूया परत एकदा, की मूल इंद्रियातनं शिकत असतं
म्हणजे मूल भाषा विकास होण्याच्या आधीही मूल त्याच्या दृष्टीनं त्याच्या नजर ऐकण्याच्या ह्याच्यानं, वास घेण्याच्या ह्याच्यानं, चवीच्या ह्याच्यावरनं मुलांचं शिक्षण होत असतं. मूल खेळता खेळता शिकतं, हे बालशिक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे. आता ते खेळता खेळता कसं शिकतं हे जरा समजून घेऊया. मूल आजूबाजूच्या गोष्टींची ओळख करतं. म्हणजे मुलाला प्रश्न पडतात, मूल अमुक तमुक प्रश्न विचारतं, त्याचं आकलन तयार होतं. मूल जोडणीचे खेळ खेळत असतं. बऱ्याचदा बघा, आपण मुलांना जे काही जोडणीचे खेळ देत असतो त्यावरती एक वरती चित्र असतं, म्हणजे ते कसं जोडायचं. आणि ते मूल जेव्हा खेळत असेल तेव्हा आपण नेहमी त्याला टोकत असतो, अरे नाही असं लाव, अरे नाही असं करायचं असतं, अरे नाही तसं करायचं असतं. पण ह्या जर सूचनाच आपण दिल्या नाही, ते चित्रच मुळात फाडून टाकलं तर काय होईल, तर मूल स्वतः त्याच्या कल्पनेनं, त्याच्या स्वातंत्र्यानं, त्याची जी काही सौंदर्य दृष्टी आहे त्यातून एक सुंदर कलाकृती निर्माण करू शकतं. पण हा अनुभवच पालक म्हणून आपण देत नाही. त्याच्यामुळे मुलांना हा अनुभव त्यांच्या खेळातलं स्वातंत्र्य जर आपण दिलं तर मुलांची जी काही सौंदर्य दृष्टी आहे, मुलांची जी काही कल्पकता आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं. आपण मुलांना गोष्टी सांगितल्या तर मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ होतो, मुलांची कल्पनाशक्ती वाढते. पण आता काय होतं, आपण टी व्हीवरती, मोबाईलवरती मुलांना कार्टूनची गाणी दाखवतो, गोष्टी सांगतो, पण खरंच त्यातनं होतं आहे का मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास? तर याचं मी उदाहरण देते. मी स्क्रीनवरती सगळ्या मुलांना एक गोष्ट दाखवली. आता त्या चित्रीकरणामध्ये जे म्हणून दाखवलं आहे, म्हणजे जंगलाची गोष्ट असेल, आजीची गोष्ट असेल, भोपळ्याची गोष्ट असेल किंवा अजून काहीतरी गोष्ट असेल, तर स्क्रीनवरती मला त्या गोष्टींबद्दलच्या ज्या काही प्रतिमा दिसतात त्या म्हणजे त्याबद्दलच्या असलेल्या माझ्या संकल्पना क्लिअर होतील. पण मी जर कुठलीही चित्र स्वरूपात न दाखवता नुसती एखादी गोष्ट वेगवेगळे हावभाव करून सांगितले तर मूल त्याबद्दल कल्पना करू शकेल. त्याच्या मनात त्या गोष्टीबद्दल एखादं चित्र निर्माण होऊ शकेल आणि ते चित्र मूल त्याच्या कागदावरती उतरवू शकेल. म्हणजे बघा, मुलाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाली. गोष्ट सांगताना, गोष्ट ऐकताना मुलाला वेगवेगळे प्रश्न पडू शकतात. हे प्रश्न पडणं, ही कल्पना करणं, हे विचार करण्याच्या ज्या काही संधी आहेत त्या आजच्या आपल्या प्रचलित शिक्षण पद्धतीमधून कुठेतरी हिरावून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे वर्तनवादी पद्धतीतनं जाऊन किंवा शिक्षक केंद्रित शिक्षणापासून लांब जाऊन जर आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षणाकडे फोकस केला तर मुलांचं जे काही 0 ते 6 वर्षाचं शिक्षण आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. आपण सगळी मंडळी ही मोठ्यांच्या शिक्षणावरती काम करतो बऱ्याचदा, आणि त्याच्यामुळे काय होतं, हा जो मेन पाया आहे, बेस आहे, तो कुठेतरी बाजूला सारला जातो. आणि ह्या वयात मुलांच्या मनावरती जे आपण संस्कार करतो, ज्या गोष्टी सांगतो त्यानंतर परत कधी बदलणाऱ्या नसतात आणि त्यात ठामपणे राहतात. त्याच्यामुळे ज्या विषमता निर्माण करणाऱ्या संघटना आहेत आपल्याला माहीत असतील, त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांना धर्मांबद्दलचा द्वेष, जाती वगैरे ह्याबद्दलचं जे काही शिक्षण सांगतात आणि त्यांची तयार होणारी मानसिकता ही त्यांना लहानपणी मिळालेल्या त्यांच्या विचारांना, त्यांच्या अनुभवांना, त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणानं तयार असते. त्याच्यामुळे आपल्या मुलांना सर्जनशील विचार करण्यासाठी आपण जर तसं समृद्ध वातावरण निर्माण केलं, जे वातावरण त्याच्या मेंदूला स्वातंत्र्य निर्माण करणारं असेल, त्याच्या मेंदूला कल्पनाशक्तीला चालना देणारं असेल, त्याला सतत विचार करायला लावणारं शिक्षण असेल, तर मुलाचं शिकणं हे अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. परत खेळाच्या बाबतीत रचनेच्या मी जे म्हटलं की जोडणीचं खेळ, तसेच रचनेचे खेळ आणि मुलांना खेळण्यासाठी सतत कुठली तरी महागडी खेळणी हवीत असं काही गरजेचं नाही. जे शिक्षणतज्ज्ञ मंडळी होऊन गेले त्यांनी शिक्षणशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मुलांचं शिक्षण होतं. जसं मी उदाहरण सांगितलं, एक पान, आणि पानावरनं आपण किती साऱ्या संकल्पना तयार केल्या. तर निसर्गातनं मुलांचं शिकणं हे खूप समृद्ध आणि आनंददायी असू शकतं. निसर्गातनं मुलं काय घेऊ शकतात की काय ऐकू येतं आहे, काय माझ्या नजरेस दिसतंय, काय वेगवेगळे रंग आहेत, निसर्गातल्या पानं, फुलं, दगडं, बिया, मणी, जे म्हणून काय असेल त्या गोष्टींचा शिकण्यासाठी म्हणून उपयोग होतो. आता ह्या पानं, फुलं, दगडांपासून एखादी नक्षी तयार केली आपण, तर ती मेंदूला मिळालेली कल्पकता, त्यातनं एक छानशी रचना तयार झाली.
हीच रचना मुलाला कुठे अनुभवायला मिळेल? मूल जेव्हा मोठं काहीतरी होईल किंवा काहीतरी डिझायनर होईल किंवा अमुक इंटेरियर डिझायनर असेल किंवा काही असेल, तर त्याला मग ती रचना कशी बारकाव्यानं करायची त्याचा तो अनुभव तिथे मिळतो. परत घरात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आपल्या घरातली भांडीकुंडी जरी घेतली तरी त्याच्यापासून मूल खेळू शकतं. तर अशा पद्धतीनं मुलांना वेगवेगळ्या गोष्टीनं शिकायला आपल्याला मदत करायला हवी. परत एका मुद्द्याकडे येते मी, की वयानुरूप मुलांच्या समस्या असतात. पालक म्हणून इतकं ओव्हर प्रोटेक्टिंग आपण होतो की मुलाला त्याचं काही आपण करायलाच देत नाही. जे त्याचं शिकणं आहे ते आपण पालक म्हणून ठप्प करत असतो. त्याचा एक भाग म्हणजे मूल खाताना सुद्धा त्याचा इथून इथपर्यंतचा प्रवास असतो, तोही आपण नीटचा होऊ देत नाही, आपणच स्वतः भरवतो. एक तर भरवण्याच्या पद्धती आपल्या कशा असतात, एक घास भरवायचा, दुसरा घास कोंबायचा, परत तिसरा तिकडून रट्टा द्यायचा. मुलाला जर लाळच निर्माण झाली नाही तर त्याचं खाल्लेलं पचणार आहे का? तर नाही. आणि मूल स्वतःच्या हातानं खाईल तर ते चांगल्या पद्धतीनं जेवू शकेल, त्याला त्याच्यात आवड निर्माण होईल. खाताना त्याला आपण जवळ घेऊन बसलो, त्याच्याविषयी गप्पा मारल्या की आज आपल्या ताटामध्ये काय काय आहे रे, मग आपला भात कसा आहे, आपला भात मऊ मऊ आहे का, आपल्या चपातीचा आकार कसा आहे, आपलं वरण कोणत्या रंगाचं आहे, लोणचं कसं लागतंय, आपला पापड कसा आहे, कुरकुरीत आहे का. बघा, एका जेवणावरच्या ताटाने आपण किती संकल्पना दिल्या. भात मऊ आहे, स्पर्शाची संकल्पना आपण तिथे समजावली. वर्णाचा रंग विचारला, रंगाची संकल्पना आपण तिथे मुलाशी बोललो गेलो आहोत. पापड मोडल्यावर कुरुम कुरुम आवाज येतो, हा कुरुम आवाज हा एक नवीन शब्द आपण त्याला दिलेला आहे. लोणचं आंबट लागतं, लोणचं याबद्दलही आपण त्याच्याशी बोललोय. चपातीच्या आकाराबद्दलही बोललोय. म्हणजे इतक्या साऱ्या संकल्पना आपल्या अवतीभोवतीच आपण मुलांना देऊ शकतो. गरज नाही कुठल्या शिक्षणाची, तरीसुद्धा आपण एका स्ट्रक्चर्ड शिक्षणामध्ये अडकून बसतो आणि मुलांचं जे काही संकल्पनांचं शिक्षण आहे ते हरवून जातं. वर्गपद्धतीमध्ये पण हेच होतं मुलांचं, की शाळेमध्ये मुलं एका बंदिस्त वर्गांमध्ये असतात आणि एका मागोमाग एक अशी वर्गरचना असते. त्याच्यामुळे मुलांना समोर शिक्षक काय शिकवतोय ते शेवटच्यापर्यंत जात असतं. सगळ्या मुलांच्या कानावर एकच शब्द पडत असतो आणि प्रत्येकाची शिकण्याची प्रक्रिया, समजून घेण्याची प्रक्रिया वेगळी असते. पण तेच जर मुलं आणि त्याने काय होतं, जे मागे बसणारं मूल असेल किंवा मध्ये कुठेतरी बसणारं मूल असेल, त्याला काही कळालं नसेल तर तो पुढच्याशी चर्चा करू शकत नाही. पण जर मुलं गटात गोल गोल बसली तर एकमेकांशी शेअरिंग करू शकतात, चर्चा करू शकतात. मला हे समजलं नाही, हे काय आहे, हे एकमेकांची वैचारिक देवाणघेवाण मुलाशी होऊ शकते. पण तशी आपल्याकडे व्यवस्था नाही आहे. सतत गृहपाठ त्याचं जे काही पोरांच्या मागे लागलेलं असतं. आणि आपण बघा, मुलं जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हा त्यांचे चेहरे बघा आणि मुलं खेळत असतात तेव्हा त्यांचे चेहरे बघा. मूल जेव्हा जेव्हा आपण अभ्यासाचा विषय काढतो तेव्हा चेहरा पडतो, कारण ती सांगण्याची पद्धत, ती करून घेण्याची पद्धतच मुळात वयानुरूप नसते. म्हणजे 0 ते 6 वर्षाच्या मुलाचं स्टेजेस काय आहेत, वाचनपूर्व तयारी असते, लेखनपूर्व तयारी असते आणि गणनपूर्व तयारी असते. आता ही वाचनपूर्व तयारी काय, तर अगदी 5 महिन्याचं मूलसुद्धा पुस्तक वाचू शकतं. पुस्तक वाचू शकतं म्हणजे काय, ते पुस्तक कसं आहे हे बघू शकतं, हातात घेऊ शकतं, हाताळू शकतं. आणि आपण त्या मुलाला ते पुस्तक वाचून दाखवू शकतो, त्यातली चित्र दाखवू शकतो. आणि असं केल्याने काय होईल, मुलाची पुस्तकाच्या जगाशी ओळख निर्माण होऊ शकते. आणि मुलाला ह्या अशा पद्धतीनं आपण शिकवू शकतो, त्याची गोडी लावू शकतो. दीप्ती, मी तुमच्या स्त्री ही घडविल्या जाते याच्यावरती नंतर बोलते. तर मुलाच्या भोवती जरी आपण बघा बसलो, आपण जर रोज पेपर वाचत असू आणि मूलही मग पेपर वाचायला आपल्यासोबत बसेल, भले त्याला तो पेपर वाचता येत नसेल, उलटा सुलटा पकडते, पण काय मूल अनुकरण करते. तर हो, मूल अनुकरण प्रिय असतं, अनुकरणातनंच शिकत असतं. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात आपण त्याला काय देतोय, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कशा पद्धतीचं ठेवतोय, त्याच्यानुसार मूल घडत असतं. त्याच्यामुळे मूल अमुक आहे तमुक आहे असं म्हणून मुलाला दोष देण्यापेक्षा आपण ते वातावरण चांगलं शिकण्यासारखं, मुलाला ज्यातून काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळेल, वेगवेगळ्या संकल्पना क्लिअर होतील असं निर्माण केलेलं नाही आहे, असं म्हणून स्वतःला दोष दिला तर ते मला चांगलं वाटेल.
मी जसं म्हटलं की वाचनपूर्व, गणनपूर्व ह्या संकल्पना असतात. एक एक वेगवेगळ्या गोष्टी चित्र दाखवली, त्या चित्रावरनं आपण त्याला काहीतरी सांगितलं, तर चित्र वाचन, पुस्तक वाचन. सतत एखाद्या 1.5 वर्षाच्या मुलाला मी एखादं पुस्तक रोज रोज वाचून दाखवते. ते शब्द, त्या पुस्तकातली वाक्य कानावर पडल्यावर मुलाला भले ती टेक्स्ट वाचता येत नसेल, पण ते इतके पाठ झालेले असतात की ते तुम्हाला वाचून दाखवू शकतं. ही काय आहे मुलाला लागले, ही त्याची वाचनपूर्व तयारी आहे. गणनपूर्व तयारीमध्ये सुद्धा मुलाला आपण वेगवेगळ्या गोष्टींचे आकार, घरच्या घरी आकार शिकू शकतो. तर आपल्या घरी एक वस्तू कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया, शोधूया, मोजूया असं म्हणू शकतो. आकार आपण वेगवेगळे शोधूया. आपल्या घरात कोणकोणते आकार, कोणकोणत्या पद्धतीचे आहेत त्याच्यावरती आपण बोलू शकतो. रंगांविषयी आपल्याला मुलांच्या संकल्पनेविषयी बोलायचं तर आपण जे कपडे परिधान करतो, आपण जे दागिने वापरतो, आपल्या घरात असलेल्या वस्तू असतील, ह्या सगळ्यांचे रंग आहेत, त्यात असलेल्या विविध रंगछटा आहेत, त्याच्यावरनं आपण आपल्या रंगांची ओळख मुलांना देऊ शकतो. म्हणजे या ज्या काही म्हणून संकल्पना आहेत त्या शिकवण्यासाठी मला पालक म्हणून किंवा शाळेमध्ये सुद्धा सतत कुठले तरी चार्ट असले पाहिजे, विकतचं काहीतरी असलं पाहिजे याची गरज नाही. माझ्या अवतीभोवती इतकं सारं आहे जे माझ्या शिकण्याला समृद्ध करू शकणारं आहे, पण त्यातून शिकणं होतं हेच मला मुळी आतापर्यंत कळालेलं नसतं. वाचनपूर्व म्हटलं मी, गणनपूर्व म्हटलं, लेखनपूर्व सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अगदी 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांची इतकी हाल आहे की सतत ते ABCD लिहायला दिलं जातं आहे, अजून 1 to 10 लिहायला दिलं जातं आहे, कर्सिव्ह रायटिंग दिलं जातं आहे. शिक्षणशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे 3 ते 6 वर्षाच्या मुलांना लिहायला दिलं गेलं नाही पाहिजे. त्यांच्या लेखनपूर्व तयारी काय आहे तर त्यांनी वेगवेगळ्या वस्तू हाताळणं, वेगवेगळ्या वस्तू हाताळल्यामुळे त्यांची जी काही ही सूक्ष्म स्नायू आहेत, मुलांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास पहिला मोठ्या स्नायूंचा होतो आणि मग नंतर छोट्या स्नायूंचा असा विकास होतो. मग छोट्या स्नायूंचा विकास होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वस्तू हाताळणं, मुलांनी भिंतीवरती गिरगिटणं ही मुलांच्या लेखनपूर्व याची पहिली तयारी असते. पण मुलं जेव्हा भिंतीवरती गिरगिटतात तेव्हा आपण त्यांना टोकतो. आपल्याला स्वतःलाच आवडत नाही की मुलाने घरघाण केलं आहे. जर आपण दुसऱ्याच्या घरात राहत असू तर आपण तिथे काहीतरी कागद लावू, एखादा काळा कार्डशीट लावू, पेपर लावू, पण मुलं ह्या माध्यमातून व्यक्त होत असतात हेच आपल्याला माहीत नसतं. मुलांच्या लेखनपूर्व तयारीमध्ये मुलांना चित्र काढणं खूप आवडत असतं. मुलं त्यांच्या गिरगिटण्यातनं व्यक्त होत असतात, त्यांच्या गिरगिटण्यालाही ते चित्र समजत असतात. चित्रांमधून मुलं त्यांच्या भावभावना व्यक्त करत असतात, त्यांना काय वाटतं हे व्यक्त करत असतात. त्याच्यामुळे मुलांनी जर एखादं चित्र काढलं तर आपण असं नाही म्हटलं पाहिजे की तू हे काय काढलं आहेस, अमुक असं असतं का, तसं असतं का, अशा पद्धतीनं म्हटलं तर मग मुलाचा त्या गोष्टीतला जो काही रस आहे तो पूर्णतः निघून जाऊ शकतो. त्याच्यामुळे मुलं जे म्हणून करतात त्या गोष्टीला प्रोत्साहन देणं, अरे वा तू काय काढलं आहेस, अरे हे तर खूप छान आहे, हो हे असं असतं का, असं जर आपण बोललो तर त्याला अजून प्रोत्साहन मिळेल, त्याला त्या गोष्टीमधील आवड निर्माण होईल. त्याच्यामुळे मूल जे म्हणून काय काय करतं आहे ते करताना आपण फक्त निरीक्षण करायचं, त्याला इन्स्ट्रक्ट करायचं नाही. आणि नेमके पालक म्हणून आपण इथेच चुकतो. आपण सतत कुठली तरी सूचनांची भाषा वापरत असतो, सतत पालक म्हणून आपण त्यांना टोकत असतो की हे असं असं नाही, ते तसं नाही, यातनं शिकणं होतं आहे का, यातनं शिकणं होत नाही आहे का, अशा पद्धतीवरती आपला भर असतो. त्याच्यामुळे आपण पालक म्हणून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की मुलांचं शिकणं कसं आहे. शिकणं आणि शिकवणं यातला आपल्याला फरक समजला पाहिजे आणि तो खरंच समजून घेतला पाहिजे. शिकण्यासाठी कुठल्याही रेडीमेड गोष्टींची गरज लागत नाही. आजूबाजूच्या गोष्टीतनं वेगवेगळ्या संकल्पना मुलांना आपण दाखवू शकतो. परत मी जरा थोडंसं मोबाईलकडे येते की मोबाईलच्या वापरामुळे मुलांवरती होणारे दुष्परिणाम हे इतके वाईट आहेत की दारुडा माणूस जेव्हा दारू पितो, तो नशा करतो, तेव्हा त्याच्या शरीरात जी संप्रेरकं तयार होतात, ज्या पेशींची संप्रेरकं तयार होतात, तशीच संप्रेरकं ही लहान मुलं जेव्हा TV किंवा मोबाईल बघत असतात, स्क्रीन बघत असतात, तेव्हा त्यांना तयार होत असतात. त्याच्यामुळे मुलांना आपण जर मोबाईल हातात देत असू तर आपण एक ग्लास दारूच देतो आहे असं समजायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्या मेंदूच्या ज्या काही पेशीचा विकास होत असतो तो कुठेतरी थांबवतो. त्याच्यामुळे मुलं ही
वेगळ्या पद्धतीतनं अनुभवातनं शिकत असतात, अनुकरणातनं शिकत असतात. हे जर समजून घेतलं तर मुलांच्या भोवती हे चांगलं वातावरण निर्माण करण्याचा पालक म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आनंदासाठी मुलांना आपण जन्म देतो आणि मग मुलांना सतत एक बंधनं घालत असतो. त्याच्यामुळे इतकं त्यांना अवलंबित ठेवण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी जर आपण बनवलं तर ते खरं पालक शिक्षण आहे आणि त्यातनं मूल घडत असतं. मी जसं मगाशी ज्या विषयावरती आलेले खाण्याची जी प्रक्रिया आहे, अगदी आपण तो घास खाऊ देत नाही मुलाला, तर काय तर मूल स्वतःच्या हाताने खाल्लं तर कपडे घाण होतील. एक कपडा घाण झाला, 2 कपडे घाण झाले, आपण धुवू शकत नाही का मुलांचे कपडे? ही एक गोष्ट. मूल चप्पल घालतं बघा, मूल चप्पल घालताना नेहमी सुरुवातीला उलटी चप्पल घालतं. लगेच आपण तिथे टोकतो, चप्पल अशी घालतात का, थांब मी घालते. म्हणजे त्याला त्याचं स्वतःहून शिकणं, ते अनुभव घेणं, चूक आहे बरोबर आहे. सॉरी, व्हिडिओ कॉल आला होता म्हणून अडकलं. तर ह्या ज्या संधी आहेत, अगदी मूल स्वतःच्या शर्टाची बटणं लावणं, स्वतःची कामं करणं, वेगवेगळ्या कामांमध्ये आपल्यासोबत असणं, ह्या सगळ्या मुलांना येणाऱ्या वयानुरूप समस्या असतात आणि त्या समस्या नसून मुलांचं तिथे शिकणं असतं, पण आपण ते त्यांना करू देत नाही. बुटाची लेस बांधणं, शर्टाची बटणं लावणं, स्वतःचं स्वतः जेवणं, ह्या प्रक्रियेत जर आपण मुलांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्याशी बोलत राहिलं, तर मुलांचा हा विकास हा चांगल्या पद्धतीनं घडू शकतो आणि त्यामध्ये आपण पालक म्हणून त्यांच्यासोबत असू शकतो. आणि आता एक म्हणायचं गेलं तर पालकत्वामध्ये जसं मी सुरुवातीला एक वाक्य म्हटलं होतं की आपल्याकडे स्त्रिया आणि मुलं हा घटक कायम दुर्लक्षित राहिलेला आहे किंवा यांचं स्थान हे सतत दुय्यम म्हणून नाकारलेलं आहे. तर पालकत्वाच्या बाबतीतही पुरुष पालकांच्या भूमिकेकडे आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की मूल जन्माला आल्याच्या नंतर मुलाच्या संगोपनापासून सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रियांवरती टाकलेल्या असतात. ह्या स्त्रियांच्या कामाच्या श्रमविभागणीवरती आपल्याला बोलावं लागेल, कारण मूल हे दोन्ही पालकांचं असतं. त्याच्यामुळे त्याची अगदी पोटात असल्यापासून त्याच्याशी पुरुष पालकांनी, आईबाबांनी दोघांनी संवाद साधण्यापासून मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर त्याचं शिशू साफ करणं, म्हणजे आपल्याकडेच बघा, बाळाने शी केली की लगेच ह्याला घे ग, याला बघ ग, अशा पद्धतीनं बोललं जातं. पण पुरुष पालक, बाबासुद्धा मुलाला खाऊ पिऊ घालू शकतो, तो सुद्धा आंघोळ घालू शकतो, तो सुद्धा नाऊ खाऊ घालू शकतो, सगळ्या गोष्टी पुरुष पालक करू शकतो. आईला पहिली 2 वर्ष बाळाला स्तनपान करायचं असतं, त्यावेळेला पुरुष पालकांनीही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिला वेळ मिळतोय का, तिच्याकडे जर आपण अधिक कामाचा भार दिलेला आहे तर तो कामाचा भार आपण आपल्याकडे जर घेतला तर तिला बाळाला स्तनपान करायला वेळच्या वेळी मदत मिळू शकते. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्त्रीवरती लादल्या जातात. आणि आजवर ही आहे भूमिका पुरुषांची की बाळ जन्माला आलं तर त्याच्या सगळ्या संगोपनाची जी काही जबाबदारी असते ती आईची असते आणि बाबानं काय करायचं तर बाजारातून काही त्याला लागेल ते आणून द्यायचं, त्याने शाळेत नेऊन घालायचं, हीच फक्त बाबाची जबाबदारी. तर एवढी बाबाची जबाबदारी नाही आहे, तर मुलाच्या सगळ्या गोष्टीमध्ये बाबानं सोबत असणं. आणि पुरुष पालकांचाही मुलांच्या शिकण्यावरती खूप सकारात्मक परिणाम होतो, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्यामुळे पुरुष पालकांनीही बाहेरून आलं किंवा कुठूनही आलं तर मुलाला वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेला बाहेरून येतो, गडबडीत असतो आणि आपल्यासमोर जर मूल आलं तर त्याला आपण चल बाजूला हो, आता मला कंटाळा आला, आता मी कामात आहे, अशा पद्धतीचं वर्तन जर आपण केलं तर मुलांना एक गोष्ट लक्षात येते की माझं तसं फारसं महत्त्व नाही. त्याच्यामुळे मूल जेव्हा जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा तेव्हा आपल्याला की त्याला ही जाणीव देणं गरजेचं आहे की तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला तू नेहमी हवासा वाटतो आहेस. आणि ही जाणीव कशातनं निर्माण होऊ शकते तर ही जाणीव मुलांना आपण कशा पद्धतीनं हे करतोय, ट्रीटमेंट देतोय, मग ती त्याच्या स्पर्शातनं असेल, आपल्या भाषेतनं असेल, आपल्या नजरेतनं सुद्धा मुलांना कळतं की मला कशा पद्धतीची वागणूक मिळते. थोडंसं आता मी पॉज घेते, काय प्रश्न आले ते समजून घेते आणि त्याच्यावर काय काय बोलता येईल त्याच्याकडे बघते. कमेंट वाचूया. मी खूप मागे गेले.
अनिल लष्कर छान मांडणी करते, सुंदर, थँक्यू अनिल. मुलांना बॅट बॉल खेळायला जाते आणि मुलींना भांडे, रोहिणी म्हणते भांडे बाहुली कपडे घालण्याची जन्मताच लिंग ओळख करून दिलं जातं. बालसंस्कार कोणत्या प्रागतिक दिशेनं सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल सुधारणा केल्या पाहिजे यात प्रत्येक शिक्षक आपापल्या विचारसरणीतून स्वसंस्कारातून दिले जाते. मी याच्यावर सुद्धा बोलेन. तर याच्या बाबतीत आपण घरातल्या घरापासून जर याचं सुरुवात केली तर अगदी मुलांच्या कपडे घालण्यापासून आपण बघू शकतो. जर मुलगा असेल तर तो नग्न असेल तरी चालतो, पण मुलगी लहान नग्न असेल तर लगेच आपण तिला म्हणतो की चड्डी घातली पाहिजे, तिनं कसं हसलं पाहिजे, वागलं पाहिजे, मग तिला आपण पोळ्या करायला देतो. ही सगळी कामं आपण मुलींच्या बाबतीत करतो. आणि मुलांच्या बाबतीत काय, आणि दुसरी गोष्ट अशी की घरातल्या कामाची श्रमविभाजनी ही सतत आईकडे दिसलेली असते. त्याच्यामुळे मुलांच्या मनात ही संकल्पना तयार होते की ही जी काही कामं आहेत ती फक्त स्त्रियांनी करायची असतात. त्याच्यामुळे आपण पालक म्हणून सगळ्या गोष्टीतल्या जबाबदारी आपण घरच्या घरापासून जर स्वीकारली तर मुलांनाही ती जी काही भावना आहे बंधुतेची, समतेची, त्याचा अनुभव तिथे घ्यायला मिळू शकतो. मी जसं शाळांमध्ये उदाहरण जसं दिलं होतं की मुलं एकत्र बसणं, गटात बसणं, याच्यातनं काय होणार आहे, मुलं मुली एकत्र बसू शकतात. आपण बघतो की मुलं वेगळी बसतात, मुली वेगळ्या बसतात, पण मुलं मुली एकत्र बसलं तर ते समतेचं, बंधुभावाचं, वेगवेगळ्या स्तरांचं ज्या काही भेद आहेत ते तिथेला तिथे मिटू शकतात. त्याच्यामुळे शाळा, ज्या ज्या काही संस्था आहेत, मूल जसं कुटुंबातून शिकत असतं तसं समाजाचीही तितकीच जबाबदारी आहे मुलाच्या शिकण्यामध्ये, मुलाच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या आजूबाजूचं वातावरण निर्माण करण्यामध्ये. त्यामुळे आपण काय वातावरण ठेवतोय त्यांच्यासमोर याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण कार्यकर्त्यांच्या जर घरात बघितलं तर सगळ्याच कार्यकर्त्यांच्या नाहीत, काही कार्यकर्त्यांच्या घरात सगळेच पुरुष कार्यकर्ते आपल्याला सगळी कामं करताना दिसतात. त्यांच्यामुळे त्यांची मुलं जर आपण बघितली तर तीही सगळ्या गोष्टींतली कामं करतात. जसं मी दुसरी गोष्ट म्हटली की मुलं वातावरणातनं शिकतात, अनुभवातनं शिकतात. मुलांच्या वेगवेगळे शब्द जर कानावरती पडले तर मुलांची शब्दसंपत्ती वाढते. आणि आपण जर कार्यकर्त्यांच्या मुलांच्या बाबतीत म्हटलं की कार्यकर्त्यांच्या घरी सतत डफ, सतत गाणी, म्हणून या वयातली त्यांची जी काही मुलं असतील तर त्यांच्या मुलांच्या बाबतीत आपल्याला काय, त्यांच्या कानावरती काय पडतात, तर त्यांच्या कानावरती समतेची गाणी पडतात, त्यांच्या कानावरती समतेचा विचार पडत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या कानावरती समतेच्या, हक्काच्या, न्यायाच्या, सक्तीच्या ज्या ज्या म्हणून घोषणा आहेत त्या त्यांच्या कानावरती पडत असतात आणि त्या त्यांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याच्यामुळे हा वातावरणाचा फरक आहे. मुलाच्या आजूबाजूला जे वातावरण आपण निर्माण करतोय त्याच्यामुळे मुलाच्या वैचारिकतेला आणि मुलाच्या जे काही पुढचं जीवन प्रगल्भ करण्यासाठी आहे त्याच्यासाठी याची जोड मिळते. वर्षा बडे म्हणतायत चांगली मांडणी, थँक्यू. नवनीत बघतायत, गणेश छान, साध्या सोप्या भाषेत मांडणी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड जेंडर आयडेंटिटीमध्ये स्पेशलायझेशन या मी आताच म्हटलं आहे नक्कीच, परंतु एका ठराविक वयानंतर लेकरं शिक्षकांनाच आज्ञा मांडण्याचं ठिकाण समाजात. मला कळाला नाही तुमचा प्रश्न. प्रत्यक्ष अनुभव कथन छान मांडणी, थँक्यू. अनुभव आणि अभ्यास एकत्रीकरण छान मांडणी, सप्रेम रेविंग, थँक्यू. खूप छान सोपी मांडणी. स्त्री ही घडविल्या जाते, मी त्याचंही उदाहरण दिलं. दीप्तीताई थँक्यू. आत्ताच 5 वाजता अचानक माझा हात दुखायला लागल्यामुळे मी ते बांधलेलं आहे. शाळेतील वर्गरचना मुलांवर प्रभाव टाकते. मी म्हटलं मगाशी तुम्हाला, वर्गरचना एकामागोमाग एक जी काही बसण्याची पद्धत आहे त्यापेक्षा गटामध्ये मुलं बसली तर मुलांचं शिकणं जे आहे ते अधिक समृद्ध होऊ शकतं. त्यांच्यामध्ये देवाणघेवाण, चर्चा, समतेची जी काही भावना आहे, बंधुतेची जी काही भावना आहे ती वाढीस लागू शकते. राहुल लोंढे म्हणतात छान मांडणी. दीप्ती मॅम एक गोष्ट राहिली, नेहमीच मुलांच्या सोबत बोलताना हे नेहमीच शब्द स्पष्ट, हो अगदी, मुलांशी बोलताना जर आपण तोतडं बोलत राहिलो तर तेही तोतडं बोलत राहतात. त्याच्यामुळे मुलांशी बोलताना स्पष्ट शब्दात आपण बोललो तर मुलंही स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करतात.
लहान मुलांना 10 ते 12 वर्षाच्या मुलांना खाण्यापिण्याचे बंधन टाकणे तसं व्यायामाची सक्ती योग्य आहे का? कुठलीच सक्ती ही योग्य नाही आहे. त्यांच्यापुढे जर चांगलं वातावरण निर्माण केलं, खाण्यापिण्याच्या बाबतीत आपण जर मुलांना सोबत घेऊन जेवलो, त्यांना खाताना नेहमी प्रोत्साहन दिलं, अरे हा बघा माझा मुलगा आता पटकन सगळ्यांचं आधी सगळ्यात फिनिश करणार आहे आणि तो मला हरवणार आहे, त्याला हे फार आवडतं, असं जर आपण कौतुकाने त्याच्याशी बोललो तर मुलाला त्या खाण्यापिण्याची गोडी लागणार आहे. माझा मुलगा आहे, आमच्या इथे कॉलनीत मुलींची संख्या जास्त, हा एकमेव मुलगा, 10 ते 12 मुली, त्याच्या समवयस्क यांच्यात खेळून तोही मुलींसारखे शब्द उच्चारतो, हे एक उदाहरण झाले. अशा वेळी काय करावं? आपण त्यांच्याशी कसं बोलतो हेही महत्त्वाचं आहे आणि त्याच्या वातावरणात सगळ्या मुली आल्यामुळे तो मुलींसारखं बोलतो, यात काही वावगं नाही आहे. आठवड्यातून एकदा मोबाईल दिला तर चालतो का? शैलेंद्र यादव म्हणतात, मोबाईल मुलांना देता नाही. मोबाईल मूल जेव्हा घेतं तेव्हा आपण त्यांच्यासोबत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मूल काय बघतंय किंवा जे बघतंय त्या बाबतीत मुलांना समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मूल जेव्हा बघत असतं स्क्रीन तेव्हा ती जी काही चित्र असतात, त्यातल्या ज्या काही रंगछटा असतात, त्याच्यामध्ये मूल इतकं भांबावून जातं की एक चित्र जाते लगेच दुसरं चित्र जाते, तिसरं चित्र जाते लगेच चौथं चित्र जाते. मुलाच्या मेंदूचा इतका गोंधळ होतो की काय चाललंय त्या पहिल्या चित्राचा अर्थ समजावून घ्यायचा का दुसऱ्या चित्राचा. त्याच्यामुळे मूल गोंधळात असतं आणि या गोंधळामध्ये ते ज्या शॉकमध्ये जातं त्या शॉकमध्येच आपण म्हणतो चल पटकन जेवून घे, आणि आपलं काम भागतंय म्हणून आपण मुलांना मोबाईल देतो. असं न करता मी जसं म्हटलं की मूल जेव्हा मोबाईल घेतं तेव्हा मुलाच्या शरीरामध्ये एखाद्या दारुड्या व्यसनी माणसाच्या शरीरात जी संप्रेरकं तयार होतात ती संप्रेरकं मुलांच्या मेंदूमध्ये तयार होतात. मुलांच्या मेंदूच्या पेशींची संख्या कमी कमी होत जाते, पेशींचा विकास होत नाही. त्याच्यामुळे मुलांना मोबाईल देणं म्हणजे एक ग्लास दारूच त्यांच्यासमोर दिल्यासारखं आहे. तर देताना शास्त्र काय सांगतं की तुम्ही दिवसातनं अर्धा तास जरी दिला तरी मूल काय बघतंय ते सगळ्या गोष्टी मुलांना समजावून सांगण्याची खूप गरज आहे. अल्पेश गडले नैसर्गिकरित्या शिक्षण घेण्याची पद्धत आणि सोपी करून मांडली. खूप अगदी हे खूप गरजेचं आहे. आपल्याला माहीतच नसतं, आपण असं म्हणतो मुलांसमोर मुळातच संवाद होत नाही. तर संवाद जर झाला आणि 0 ते 6 वर्षात आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यासोबत मुलांना घेऊन जर शिकवलं तर मुलांना कुठल्याही शाळांची गरज लागणार नाही. पण या शिकण्याच्या पद्धती कशा आहेत हेही आपण पालक म्हणून समजून घेतलं पाहिजे, आणि हे जर समजून घेतलं तर मुलांचं हे शिकणं अधिक सुलभ होणार आहे. आणि आपल्यालाही मुलांसोबत नवीन नवीन गोष्टी केल्यामुळे आपलं मुलांसोबतचं बॉन्डिंगही चांगलं होईल. दुसरी गोष्ट, मुलाला या गोष्टीचं खूप छान समाधान मिळणार आहे की माझा बाबा, माझी आई माझ्यासाठी वेळ काढतो, मला नवीन नवीन गोष्टी शिकवतो, माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतो, मला प्रोत्साहित करतो, माझ्यावर प्रेम करतो, माझी काळजी घेतो. ह्या सगळ्या गोष्टीनं त्याच्या ज्या काही भावनिक विकास आहे त्या भावनिक विकासावर परिणाम होणार आहे. आणि काय होणार आहे, तुझं आई बाबांचं आणि मुलाचं जे काही नातं आहे ते अधिक घट्ट होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे. मी जसं म्हटलं की हे जे अनुभवातनं शिकणं आहे ते आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल की या शिकवण्याच्या पद्धती कशा आहेत. जसं मी रंगाची संकल्पना सांगितली तशी तुम्ही रंगाची संकल्पना मुलांना शिकवू शकता. मुलांना आपण जे काही शब्द नवीन मुळाक्षरं शिकवतो त्या मुळाक्षरांपासून मग शब्दांची जी काही रचना आहे, शब्द वेगवेगळे आपण मुलांना लिहायला देतो. क चे शब्द मग लिहून काढले, काचे शब्द लिहून काढले, कीचे शब्द लिहून काढले, क ख ग चे प्रत्येक शब्द लिहून काढले. असं करण्यापेक्षा आपण घरच्या घरी छान खेळ खेळू शकतो. आता ना आपण आपल्या घरात क पासून काय काय आहे, म पासून काय काय याचा शोध घेऊ. आपण मुलासोबत जात आहे आणि घरात आपल्या क पासून काय, क पासून कांदा आहे, क पासून कापूस आहे, क पासून कागद आहे, क पासून कप आहे, क पासून कपडे आहेत, क पासून कानातलं आहे. म्हणजे क पासून अजून काय काय असू शकतं ही शब्दसंपत्ती मला मिळाली. क पासूनच्या शब्दांबद्दलची माझी गोडी वाढली. असंच मी वेगवेगळ्या अक्षरांवरनं मुलांचं पाठ घेऊ शकते, मुलांना वेगवेगळे अनुभव देऊ शकते. जर आंघोळ करत असू आपण तर आंघोळ करतानाही मुलाशी आपण गप्पा टप्पा करू शकतो. पण आपण आंघोळ करताना बुचकळून पाण्यातून काढलं, बाहेर आणलं की भरभर मुलाला कसे कपडे घातले, काय कपडे घातले, मुलाला त्याचं काहीच
नाही. तर त्यापेक्षा आपण जेव्हा पाणी कसं आहे रे, गार आहे का, गरम आहे का, ह्या संकल्पनेवरती मुलाच्या आपण त्याला तो अनुभव देऊ शकतो की गार पाणी कसं आहे, गरम पाणी कसं आहे, हे अनुभव घेऊन बघ, आपण त्याला तिथे सांगू शकतो. आपण आंघोळ करताना आपल्या आजूबाजूला ज्या ज्या म्हणून गोष्टी आहेत, जसं की आपण ज्या आंघोळ करताना बसण्याचा पाट आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, या गोष्टीवरती आपण बोलू शकतो. पाणी आपण एका बकेटमधून दुसऱ्या बकेटमध्ये घेताना आपण तिथे मोजणी करू शकतो. चला आपण बघूया. 1 2 3 4 5, इथं माझी मोजणी झाली. मला पाण्याचे वेगवेगळे आवाज कसे येतात याबद्दल मुलाला शिक्षण देता येऊ शकतं. म्हणजे मी पटकन वरून पाणी टाकलं तर त्याचा येणारा आवाज कसा आहे, हळूहळू पाणी टाकलं तर त्याचा आवाज येणार कसा आहे, पाण्यात मी पाय मारले तर त्या पाण्याचा आवाज कसा येतो आहे, ह्या बऱ्याच संकल्पना मला कळतात. मुलाला जेव्हा आपण बाहेर फिरायला घेऊन जातो तेव्हा आपण त्याच्याशी गप्पा मारतो का? पण तेव्हा जर आपण त्याच्याशी गप्पा मारल्या, काय गप्पा मारू शकतो की तुला काय काय दिसतंय, आपण सगळे बोर्ड वाचले, आपण सगळ्या रंगांबद्दल बोललो, तर मुलाला ह्या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण होऊ शकेल आणि मूल बोलू शकेल. शैलेंद्र म्हणतात, मोबाईलची मुलांची सवय कशी बंद करावी, कारण मुलांकडून मोबाईल काढून घेताना ती खूप दंगा घालतात, रडतात. काही गोष्टींबाबत सकारात्मक शिस्तींच्या बाबतीत आपल्यालाही पेशन्स पाळावे लागतील. आपणही मुलांच्या वातावरणात किती वेळ मोबाईल वापरतो हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जर सतत आपण मोबाईलवरती दिसलो तर मूल मोबाईलचा हट्ट करणार आणि आपणच मुलांशी संवाद केला नाही, वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या नाही. जर तुम्ही घरच्या घरी मुलांशी वेगवेगळ्या कृती रोजच्या रोज केल्या, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून बघितल्या, तर मुलांना इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटी, इतके साऱ्या खेळांचं भांडार त्यांच्यापाशी येणार आहे आणि त्यांना मोबाईल या गोष्टीमध्ये फारसं रस येणार नाही. मग त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना कुठल्या तरी नातेवाईकाच्या जेव्हा घरी जाल आणि इतर त्यांच्या वयाचं मूल तुम्हाला जेव्हा दिसेल मोबाईल घेताना, तेव्हा तुमचं मूल अट्टहास पण करणार नाही की त्याच्याकडे मोबाईल आहे आणि माझ्याकडे नाही आहे. उलट ते त्या मुलाला असं म्हणू शकतं की मला ह्या गोष्टी इतक्या येतात, तुला येतात का रे? जर त्या मुलाला येत नसेल तर त्याला गोष्टी दाखवू शकतात. त्याच्यामुळे मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, मुलांशी बोलत राहणं. लॉकडाऊनमध्ये आपण मुलांसोबत कोणत्या गेम खेळू शकतो. मी एका संस्थेसोबत काम करते, लोकमित्र ट्रस्ट यवतमाळ म्हणून, आणि ह्या ट्रस्टचा आमचा एक उपक्रम आहे, ओवी समृद्ध पालकत्वाची म्हणून. हा आमचा एक गट आहे. व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केलेला आहे रिसेंटली, म्हणजे 4 एप्रिलपासून जेव्हा लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि आत्ता रिसेंटली मी त्याचा फेसबुक ग्रुप तयार केलेला आहे. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी रोजच्या रोज मुलांसाठी लॉकडाऊनमध्ये आपण कोणते खेळ खेळू शकतो, कोणतं गाणं म्हणू शकतो, कोणती गोष्ट सांगू शकतो, पालकांसाठी म्हणून एखादी गोष्ट, एखादा लेख, अशा पद्धतीनं रोजचा एक डेली पॅकेज पाठवत असते. तर तुम्ही सगळे तुम्हाला मी या लाईव्ह नंतर त्याच्यावरती कमेंट करून त्या गटाची लिंक पाठवते, म्हणजे तुम्हालाही या सगळ्या गोष्टींबद्दल कळेल. कामगार मुलांचं, दलित वस्त्यांच्या मुलांचं, झोपडपट्ट्यांमधील मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करावं लागेल? अमोल, तुझा प्रश्न खूप चांगला आहे. आत्ता आपल्याला ह्या गोष्टीवरती काम करावं लागेल. बाल शिक्षण समजून घेणारे आपल्याला आपल्यासारखी अजून नवीन नवीन लोक तयार करावी लागतील, जी या वस्त्यांमध्ये काम करतात. त्या मुलांसोबत वर्ग घेऊ शकतात. दिवसातनं 1 तास जरी आपण त्यांच्यासोबत घालवला, वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्या स्पष्ट केल्या, तर त्यांना अधिक वेळ वाया घालवायची गरज नाही. कारण जर संकल्पना स्पष्ट असेल तर नंतर त्याची भूकंपट्टी करणं, त्याचे पुन्हा रिव्हिजन करण्याची गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपलीसारखी जी म्हणून नवीन लोक आहेत, नवीन तरुण कार्यकर्ते आहेत, यांनी इतर चळवळीतल्या, समाजातल्या प्रश्नांसोबतच मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या आपल्या समज, आपल्या संकल्पना चांगल्या वाढवून घेतल्या, तर आपल्याला कामगार मुलांच्या, दलित वस्त्यातील मुलांच्या, झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करता येईल आणि आपण तो वेळ देऊ शकतो आपला. मी खूपच बोलले आहे आणि ॲक्च्युली मी जरा 5 वाजल्यापासून थोडीशी आजारी पडले होते. मग मी अमोलला फोन केला होता की मला खरंच जमेल का बोलायला, हे माहीत नाही, पण तरीही मी प्रयत्न केला. जर काही माझ्याकडून राहिलं असेल तुम्ही मला प्रश्न सांगा, मी त्याच्यावरती बोलते. पण तरीही जे काही बालशिक्षण आहे की एकाच वेळी
वर्षानुवर्ष एकाच पद्धतीनं शिकणं, नुसतं ऐकणं, तेच ऐकणं, तेच लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टींचा मुलांना कंटाळा येतो. त्याच्यामुळे अशा नवीन रचनावादी शिक्षणाच्या मुलांना अनुभव देणाऱ्या बालशाळा आपण निर्माण केल्या पाहिजे. आणि त्या शाळांसाठी आपल्याला कुठलाही खर्च येणार नाही. परिसरातलं उपलब्ध साहित्य घेऊन आपण मुलांच्या शिक्षणासाठी, आदिवासींच्या मुलांसाठी, कामगारांच्या मुलांसाठी, दलित वस्त्यातील मुलांसाठी आपण काम केलं तर तिथलं बालशिक्षण, तिथल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निसटून जाऊ शकतो. यात हे बघायला हवं आपल्याला. अजून मला वाटतं बराच वेळ झाला आहे मी बोलले आहे. आणि ॲक्च्युली माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी स्वतः थोडीशी गडबडून गेले. मुलांना स्वतः शिकण्यासाठी पालकांना काय करावं व काय करू नये. पहिली गोष्ट म्हणजे मुलांना मारणं, ओरडणं, या गोष्टी आपण बंद करणं. दुसरी गोष्ट म्हणजे सतत सूचनांची जी काही भाषा असते, अमुक कर तमुक कर, हे आपल्याला बंद करावं लागेल. आपल्याला मुलांमध्ये एका गोष्टीचा विश्वास निर्माण करावा लागेल, तो असा की तू हे करून बघतोस, तुला हे जमू शकेल, अरे वा तुला हे छान जमलं. ही वाक्य जर आपण सतत त्यांच्यासोबत, मुलांच्यासोबत म्हणून बघितली तर मुलाचा शिकण्यातला रस वाढू शकेल आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल. कारण त्यांना शिकण्यासाठी जे काही पूरक वातावरण हवं असतं आत्मविश्वासाचं, तो आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही वाक्य खूप महत्त्वाची असतात, ना की तू अमुक कर तमुक कर. त्याच्यामुळे तुला हे जमेल, तू हे करू शकतोस, अशा पद्धतीची आपण मुलांसोबत भाषा वापरली. आणि मी जसं सांगितलं की वेगवेगळ्या संकल्पना घरच्या घरी कसा शिकवता येतील याच्याकडे जर आपण बघितलं, म्हणजे त्या संकल्पना, आता मला प्रत्येक संकल्पनेबद्दल सांगता येणार नाही, मी 1-2 संकल्पना सांगितली. जसं की मगाशी मी सांगितलं, रंगाची ओळख सांगितली, मोजणीचा खेळ सांगितला मी कशा पद्धतीनं घेता येईल, कच्या शब्दांबद्दल मी सांगितलं, वेगवेगळे आवाज मुलांना इंट्रोड्यूस करण्याबद्दल मी सांगितलं. तर अशा वेगवेगळ्या संकल्पनांबद्दल सांगायला जर झालं आणि त्यास व्यवस्थित स्पष्ट करण्याला आपल्याला एक अख्खा दिवस घ्यावा लागेल की मुलांसाठी काय काय करायचं. पण तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर त्या संकल्पना कशा घरच्या घरी शिकवायच्या याचे आपण वेगवेगळे विषयानुरूप सेशन घेऊया. संस्थात्मक शिक्षणामध्ये हा बदल होऊ शकतो काय, कारण गुलामीकडे घेऊन जाणारी इथल्या व्यवस्था अशी देऊ शकेल काय त्यावर आपण बोलाल. आता शासकीय शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं, जेव्हा आपण सरकारी नियमांच्या खाली काम करतो तेव्हा आपल्याला अडचणी येतात. पण जर मुक्तपणे आपण संस्थात्मक काम केलं तर आपल्याला कुठल्याही अडचणी येणार नाही. आपण आपल्याला जसं हवं तशा पद्धतीनं प्रयोगशील शिक्षण राबवू शकतो. आणि अशा प्रयोगशील शाळा बऱ्याच आहेत ज्या खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. त्याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन की अक्षरनंदनसारखी शाळा आहे, आनंद निकेतनसारखी शाळा आहे, परत गरवारे बालभवनसारखं आहे, ग्रामंगलची लर्निंग होम आहे. अशा वेगवेगळ्या शाळा ज्या म्हणून आहेत, प्रगत शिक्षण संस्था आहे साताऱ्याची, या संस्थात्मक म्हणून काम करतात आणि शिक्षणामध्ये प्रयोगशील शिक्षणाचं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक बदल घडवून आणलेला आहे. तर अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण म्हणून संस्थात्मक असं काम निर्माण करू शकतो. माझा स्वतःचा त्यासाठीचा जो प्रयत्न आहे तोही सुरू आहे, करेल भविष्यात. अजून काही प्रश्न? मी थोडीशी गोंधळले कारण मी कॅमेऱ्यासमोर फार कॉन्शियस होते, मला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही आणि एकटीच बडबडती आहे. त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीनं बोलते ते फ्लोने जात आहे का किंवा नाही जात आहे का या बाबतीत थोडीशी आहे. मॅडम, याबाबत सविस्तर माहितीसाठी काही संदर्भ पुस्तकं आहेत का? आपण रमेश पानसे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ यांची पुस्तकं वाचली, ताराबाई मोडक यांची पुस्तकं वाचली, गिजूबाई बदेका, शोभा भागवते या पालकत्वावरती खूप चांगलं काम करतात, त्यांची जर पुस्तकं वाचली. परत मी काही पुस्तकांचे रेफरन्स देऊ शकते, जसं जावे भावनांच्या गावा म्हणून हे एक पुस्तक आहे. सुंदृता सहस्त्रबुद्धे, वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्या शिकणं शाळा आधीच्या या सिरीज आपण बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजू शकतात. परत आपल्याला ज्योत्स्ना प्रकाशनची काही पुस्तकं मूल कसं शिकतं याबद्दलची आपल्याला बघता येतील पुस्तकं, जरूर वाचू शकता तुम्ही.
पण पाणसे सर आणि ह्या सगळ्या ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञांची पुस्तकं बालशिक्षणाबद्दलची वाचली तर आपल्या संकल्पना या अजून प्रगल्भ होतात, कारण त्या ज्ञानरचनावादावरती बोलतात आणि ज्ञानरचनावाद हेच नवं बालशिक्षण आहे जे आनंददायी शिक्षणाचा, प्रयोगशील शिक्षणाचा प्रयत्न करत आलेला आहे आजवर. थँक्यू अमोल. अजून काही, म्हणजे मी बराच वेळ बोललेली आहे, थांबवायचं आहे का काय सांगा तुम्ही. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला सांगा. मी एका गोष्टीबद्दल नमूद करू शकते, मुलांच्या हट्टीपणाबद्दल कसा मॅनेज करावा हे पालकांनी. हा परत मुद्दा आला की सकारात्मक शिस्तीचा. काही गोष्टींबद्दल आपल्याला नियम करावे लागतील की मूल जेव्हा हट्ट करतं तेव्हा सतत काहीतरी रडून मागणं, चिडचिड करून मागणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलांची मानसिकता तयार होते. ती कशी तयार होते? मी जर हट्ट केला तर मला ही वस्तू मिळणार आहे, मी रडलो तर मला ही वस्तू मिळणार आहे, ही गोष्ट मिळणार आहे. त्याच्यामुळे ते पालकांना मॅनेज करतात. त्यांना बरोबर समजते की माझ्या ह्या गोष्टींनी मला ही गोष्ट वर्तनाने ही गोष्ट मिळू शकते. त्याच्यामुळे मुलांनी किती हट्ट केला, मुलं किती आरडले, ओरडले, आदळापट केली तरी आपल्याला आपल्या निर्णयावरती ठाम राहायचं की तुला आता ही गोष्ट मिळू शकत नाही. मग मूल रडेल, काही 2 दिवस जेवणार नाही, थोडंसं दुर्लक्ष करू, पण तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी त्याला एक गोष्ट नक्की कळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा काही फायदा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला जे हवं आहे ते मिळू शकत नाही. ही सगळी जी काही मेंदू रचनेची, मानसिकता रचनेची जी काही हे आहे ते आपल्या वर्तनावरती अवलंबून असतं. त्याच्यामुळे आपण जर ठाम राहिलो तर मुलाला आपण त्यांच्या सवयीपासून लांब करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. सचिन दादा वेलकम. प्लीज लिंक शेअर करा. मी नक्कीच लिंक शेअर करते माझ्या गटाची. आणि आपण जमल्यास घरच्या घरी वेगवेगळ्या संकल्पना, शैक्षणिक संकल्पना आपण मुलांना कशा शिकवू शकतो याचं जर आपण सेशन ठेवलं तर आपल्या मुलांना कुठल्याही पद्धतीचं विकतचं शिक्षण, जे काही प्ले ग्रुप्स आहेत, ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत जिथे आपल्याला 40 ते 50,000 किंवा जे जे काही म्हणून डोनेशन भरून शिकण्याची वेळ येते, त्यापासून त्या मार्केटिंगपासून आणि मुळातच ते शिकणं हे शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने अनुसरून नसल्यामुळं आपल्याला ते समजून घेता येत नाही किंवा मुलांच्या दृष्टीने ते वयानुरूप नाही आहे. आपण असं काहीतरी करू शकतो. अमोल, मला वाटतं मी बराच वेळ बोलली आणि मी थोडीशी वीक आहे. आपल्याला एक गोष्ट आता थोडंसं शेवटाकडे येते की आपण आत्तापर्यंत जे जे बोलले त्या सगळ्या गोष्टीतनं पालक म्हणून मी माझ्या मुलाला परावलंबी न करता स्वावलंबनाचं शिक्षण देण्याकडे माझा भर कसा असेल आणि सतत त्याला ह्या गोष्टीची जाणीव कशी होईल की त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करणारी भावना देणारी आपला संवाद कसा असेल याकडे आपला भर असावा. मुलाचं शिकणं हे अनुभवातनं असतं, कृतीतनं असतं आणि हे कृतीयुक्त शिक्षण, अनुभवयुक्त आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्नासाठी त्याच्या भोवतीचं जे काही वातावरण आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करू पालक म्हणून. या दृष्टीनं पाऊल टाकलं तर मुलांचं शिक्षण आणि सोबतच आपलं जे काही पालकत्व आहे आणि त्या पालकत्वातनं मुलाची आणि पालकांची जी काही भावनिकता जोडली जाणार आहे ती चांगल्या पद्धतीनं दृढ होईल आणि त्याच्यामुळे शिकणं आणि पालकत्व हे अजून समृद्ध होऊ शकतं. धन्यवाद अमोल आणि सगळ्या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेला की त्यांनी ह्या विषयाचं महत्त्व समजून घेऊन मला बोलण्याची संधी दिली आणि मला हे मांडता आलं. मी जो काही अनुभव घेतला तो मी मांडला आहे. आणि मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते इथे की मी जसं मगाशी उल्लेख केला की जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे ओवी समृद्ध पालकत्वाची, याची लिंक मी सगळ्यांना पाठवेन. ओवी समृद्ध पालकत्वाची म्हणून तुम्ही फेसबुकला एक ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपलाही भेट द्या. रोज नवनवीन तुम्हाला मुलांच्या संदर्भातली माहिती, उपक्रम, खेळ याबद्दल तिथे तुम्हाला नक्कीच मिळू शकते. आणि हा आमचा लोकमित्र ट्रस्टचा एक उपक्रम म्हणून आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आहे.
पालकत्वावरती सजगता निर्माण व्हावी यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. आणि शेवट करण्यासाठी मला असं वाटतं की जे जे म्हणून मी मांडलं आहे त्याच्या संदर्भातलं एक गाणं धम्माने लिहिलं आहे. त्याच्यावरती आपण त्या गाण्यानं आपण आपला एंड करूया. म्हणजे आपण असे सुजाण पालक, संवेदनशील पालक म्हणून आपली वाटचाल जर सुरू केली तर आपण मुलांचं शिकणं अजून समृद्ध करण्यासाठी कसं कसं वातावरण निर्माण करतोय ती आपोआप शिकतील, अनुकरणातनं शिकतील, अनुभवातनं शिकतील या दृष्टीने. शेवट करते फक्त गाणं म्हणून आणि 2च ओळी म्हणते, पूर्ण गाणं म्हणत नाही. आणि त्या 2 ओळीतच पालकत्व आणि बालशिक्षण हे दडलेले असं मला वाटतं. आम्ही पालक पालक, आम्ही सुजाण पालक, आम्ही पालक पालक, आम्ही सुजाण पालक. बालकांच्या भावना, बालकांच्या भावना घेतो आम्ही समजून, आम्ही पालक पालक, आम्ही सुजाण पालक. असंच मुलांच्या भावना समजून घेणारं संवेदनशील, सुजाण आणि सृजन पालक आपण बनूया आणि मुलांचं शिकणं आणि आपलं पालकत्व अजून समृद्ध करूया. पुन्हा पुन्हा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं मी खूप खूप आभार मानते की त्यांनी या विषयाचं महत्त्व समजून मला बोलण्याची आणि माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. जय भीम, लाल सलाम, सगळ्यांना दोस्ती जिंदाबाद.